विद्यार्थी मित्र हो, ओम नमः शिवाय. शिव सायन्स अकॅडमीमध्ये मी राम सर तुमचे स्वागत करतो. आज आपण 6th स्टँडर्डचा लेसन 10 फोर्स अँड टाईप्स ऑफ फोर्स म्हणजे बल आणि बलाचे प्रकार पाहणार आहोत. पहा, इन एव्हरीडे लाईफ रोजच्या जीवनामध्ये फॉर वॉकिंग चालण्यासाठी, रनिंग पळण्यासाठी, लिफ्टिंग एखादी वस्तू उचलण्यासाठी, पुलिंग वस्तू ओढण्यासाठी, रायडिंग बायसिकल म्हणजे सायकल चालवण्यासाठी ॲटसेट्रा इत्यादी ठिकाणी वी यूज ऑर अप्लाय फोर्स आपण काय करत असतो, हा फोर्स बल यूज वापरत असतो किंवा अप्लाय करत असतो. म्हणजे आपल्याला या ज्या गोष्टी आहेत सांगितलेल्या किंवा यापेक्षा वेगळी कामं वॉकिंग, रनिंग, लिफ्टिंग, पुलिंग, रायडिंग अ बायसिकल या सर्वासाठी फोर्सची गरज असते. पुढं पहा, वी यूज फोर्स फॉर आपण फोर्स वापरतो कशासाठी. पहिला आहे 1 टू मूव्ह अँड ऑब्जेक्ट एखादी वस्तू हलवण्यासाठी, जी स्थिर असेल एखादी वस्तू तर ती हलवण्यासाठी किंवा वस्तूला गती देण्यासाठी. टू स्टॉप अँड ऑब्जेक्ट एखादी वस्तू गतीत असेल तर तिला स्टॉप थांबवण्यासाठी. टू स्टॉप अँड ऑब्जेक्ट. तिसरा आहे टू चेंज डायरेक्शन ऑफ अन ऑब्जेक्ट एखाद्या वस्तूची गती बदलण्यासाठी. उदाहरणार्थ क्रिकेटमध्ये बॉलरनं बॉल टाकला तो काय होत असतो, दांड्या स्टंपच्या दिशेने येत असतो. बॅट्समन काय करतो, फोर्स लावतो आणि तो बॉल काय करतो, बाउंड्रीच्या दिशेनं काय करत असतो, फटकावत असतो. म्हणजे त्यानं काय केले, चेंज डायरेक्शन. बॅट्समननं बॉलची चेंज डायरेक्शन दिशा बदलली, त्यासाठी त्याला फोर्स लावावा लागला. म्हणजे तिसरं महत्त्वाचा फोर्सचा उपयोग आहे चेंज डायरेक्शन. चौथं टू चेंज शेप ऑफ ॲन ऑब्जेक्ट वस्तूचा शेप आकार बदलण्यासाठी सुद्धा त्या फोर्सचा उपयोग होतो. जसे की उदाहरणार्थ आपली आई भाकरी करताना किंवा चपाती करताना जो कणकेचा गोळा आहे, पिठाचा गोळा, तो काय करत असते, पोळपाट लाटण्याच्या साह्यानं त्याचा शेप चेंज करत असते. तिथं फोर्स लावलेला असतो. म्हणजे चेंज शेप ऑफ ॲन ऑब्जेक्ट. तर या 4 गोष्टीसाठी काय होत असतो, फोर्सचा उपयोग होत असतो. फोर्स इज नीडेड फॉर असे असू शकतं. फोर्सची गरज आहे कशासाठी. 1 टू मूव्ह ॲन ऑब्जेक्ट, 2 टू स्टॉप ॲन ऑब्जेक्ट, 3 टू चेंज डायरेक्शन ऑफ ॲन ऑब्जेक्ट, 4 टू चेंज शेप ऑफ ॲन ऑब्जेक्ट. यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे टाईप्स ऑफ फोर्स. या धड्यामध्ये आपण फोर्सचे टाईप बघणार आहोत. पहिला टाईप आहे मस्क्युलर फोर्स. मसल्स स्नायू. मस्क्युलर फोर्स म्हणजे स्नायुबल. फोर्स अप्लाइड विथ द हेल्प ऑफ मसल्स इज कॉल्ड मस्क्युलर फोर्स. स्नायूच्या साह्याने जे बल लावलं जातं, फोर्स लावला जातो, त्याला काय म्हटलं जातं, मस्क्युलर फोर्स. आता हे स्नायू इथं चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे पिक्चर ऑब्झर्वेशन करायचं आपल्याला. पहिलं एक्झाम्पल आहे याचं, बुलक कार्ट. बैलांच्या स्नायूचा उपयोग केलेला आहे इथं बुलक कार्टमध्ये. त्यानंतर लिफ्टिंग वेट दुसरं उदाहरण, वजन उचलणे, यासाठी आपण आपल्या स्नायूंचा उपयोग करत असतो, माणसाच्या स्नायूचा. तर हे बुलक कार्ट, लिफ्टिंग वेट हे झालं मस्क्युलर फोर्सचं एक्झाम्पल. त्यानंतर पुढचा प्रकार आहे बघा, टाईप फोर्सचा दुसरा टाईप आहे मेकॅनिकल फोर्स. मेकॅनिकल आपल्याला मशीन माहिती आहे, मशीन म्हणजे यंत्र. मशीन म्हणजे यंत्र. तर फोर्स अप्लाइड बाय मीन्स ऑफ अ मशीन, या मशीन्सच्या यंत्राच्या साह्यानं लावलेला जो फोर्स आहे, जे बल आहे, इज कॉल्ड मेकॅनिकल फोर्स. त्याला मेकॅनिकल फोर्स असं म्हटलं जातं, मशीनच्या साह्यानं लावलेलं बल. याचं एक्झाम्पल आहे चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे ट्रॅक्टर, मिक्सर, सेविंग मशीन, शिलाई मशीन ही झालीत मेकॅनिकल फोर्सची उदाहरणं. यापेक्षा वेगळं सांगायचं तर फॅन हे सुद्धा याचंच उदाहरण झालं. मोटरसायकल, कार हे सुद्धा
मेकॅनिकल फोर्सची उदाहरणं झाली. यानंतर तिसरा टाईप आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटी माहिती आहे आपल्याला, ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षण. बघा, फोर्स अप्लाइड बाय द अर्थ. अर्थ म्हणजे पृथ्वीद्वारे लावलेला फोर्स टू पुल ऑब्जेक्ट्स टुवर्ड्स इटसेल्फ. पृथ्वी काय करत असते, प्रत्येक गोष्टीला आपल्याकडे ओढून घेत असते. इज कॉल्ड ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हा जो पृथ्वीने लावलेला जो फोर्स आहे त्याला म्हणायचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इथं चित्रामध्ये पहा, हा मुलगा जेव्हा वर बॉल टाकतोय, चेंडू काही अंतर तो वर जातोय, नंतर तो खाली येतोय. ही पृथ्वी काय करत असते, त्या चेंडूला खाली ओढत असते, जमीन. इथं चित्रामध्ये आंब्याच्या झाडावरून आंबा पडतोय, पण तो कुठं पडतोय, जमिनीवर पडतोय. म्हणजे जमीन पृथ्वी काय करते, त्या आंब्याला खाली ओढत असते. तर फोर्स अप्लाइड बाय अर्थ, पृथ्वीद्वारे लावलेलं जे बल आहे, टू पुल ऑब्जेक्ट टुवर्ड्स इटसेल्फ, प्रत्येक वस्तूला स्वतःकडे ओढण्यासाठी पृथ्वी जे बल लावते, इज कॉल्ड ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्याला गुरुत्वाकर्षण किंवा गुरुत्वीय बल असं म्हणतात. ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कवर्ड बाय, आता हे ग्रॅव्हिटेशन सुरुवातीला कुणी शोधून काढलं, सर आयझॅक न्यूटन. न्यूटन यांनी शोधून काढलेलं आहे इन 17th सेंचुरी, 17व्या शतकामध्ये न्यूटन यांनी काय केलं, ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला. पुढं पहा, ग्रेटर फोर्स मस्ट बी अप्लाइड टू लिफ्ट अ ग्रेटर वेट. जे ग्रेटर फोर्स अप्लाय करावा लागेल, म्हणजे जास्त बल लावावं लागेल जास्त वजनाची वस्तू उचलण्यासाठी. आपल्याला पुस्तकामध्ये उदाहरण दिले बघा सॅकचं. कमी वजनाची किंवा रिकामी सॅक असेल तर कमी बल लावावं लागतं, आणि जास्त वजनाची सॅक असेल, पिशवी असेल तर किंवा पोतं असेल तर जास्त फोर्स लावावा लागतो. आता हे वेट म्हणजे काय, तरी वेटची व्याख्या दिली आहे पहा. वेट म्हणजे वजन. वजनाची व्याख्या काय आहे, डेफिनेशन, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड वेट. बघा काय आहे पुन्हा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड वेट. एखाद्या वस्तूवर कार्य करणारं ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच गुरुत्वीय बल म्हणजे वेट, वजन, वेट ऑफ दॅट ऑब्जेक्ट. ठीक आहे. इथं आपला या लेसन 10चा पार्ट फर्स्ट संपलेला आहे. तुम्ही या नोट्स लिहून घ्यायचे आहेत, त्याचबरोबर यांचं वारंवार वाचन करा, पाठाचं वाचन करा, म्हणजे तुम्हाला हा पाठ व्यवस्थित समजेल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओ खालचं सबस्क्राईब बटन दाबा. आजच्यासाठी राम राम.